गाईज आम्ही आता आलेलो आहे आमचा गणपती घ्यायला. ये वैभवी आहे आपल्यासोबत. शांभवी, शिवराज, यस चलो. जय जयकार. You're only one. You choose it, don't lose it, don't let confuse it. Only then you begun. Feel like that. Feel like that. Feel like that.
shining star. Giving, receiving, changing, believing. Only then we could start. Feel like that. Feel like that. Feel like that. You're only one. You choose it, don't lose it, don't let confuse it. Only then you'll be gone. Feel like that. Feel like that. आम्ही आत्ताच गणपती बसवला आहे. एक मिनिट. हे बघा अशा प्रकारे हा गणपती आमचा बसलेला आहे. तर आता आपण सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट घेऊ की कोणाला कसं वाटतंय गणपतीबद्दल आणि कसा आहे गणपती. तर आपण शांभवीपासून सुरुवात करू. तो एक्साइटिंग वाटतंय. आपण आता जाऊया मम्मी त्यांना विचारायला की त्यांना कसं वाटलं गणपती. सो लेट्स गो. मम्मी ही मम्मी आहे. मम्मी कसं वाटतं तुम्हाला गणपतीबद्दल. खूप छान आनंद झाला पाहून. आता आपण वळू मोठ्या मम्मीकडे. तर मोठ्या मम्मी कसं वाटतं तुला गणपतीबद्दल. गणपती हा सगळ्यांचा आवडीचा सण असतो ना. गणपती म्हणजे आमच्या मुलांना तर कालपासून कधी गणपती येणार सगळं घरामध्ये सगळ्यांचा आनंद उत्साह खूप छान वाटतो. तर मग आपण आता आजीला विचारू तिला कसं वाटतंय.
गणपती आपल्याकडे 10 दिवसासाठी पाहुणे येतात. आपण त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करतो. पहिल्या दिवशी मोदक असतात आणि 21 भाज्या असतात. वरण भात असं नैवेद्य दाखवतो गणपतीला. 10 दिवस सर्व चैतन्याचं वातावरण असतं. सर्वांना खूप आनंद होतो गणपती पाहुणा आला म्हणजे आपल्या घरी. तर आजीने आपल्याला खूप चांगली माहिती दिली गणपती. मग आपण आता बघूया की मोदक कसे बनतायत. तर इकडे मोदक गरमागरम मोदक बनतायत. ते मम्मी सारण भरती त्यात. मम्मी हाय का? इकडे मम्मी कणिक मळते. मला खूप आवडतात. साईराजला पण खूप आवडतात. इकडे आजी गुळचं ते करते. हाय कर आजी. तर आपण आता बघूया की नैवेद्य कसा ठेवला गेला आहे गणपतीला. इकडे हा नैवेद्य आहे. इकडे ही चपाती, मोदक, भात आणि भाज्या या 2. इकडे आपला गणपती तो की एकदम नीट सजवलेला आहे. तर बाय. तर गाईज हे होते सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट गणपतीबद्दल. तुम्हाला कसा वाटला गणपती आमचा जरूर कमेंट्समध्ये सांगा. तर ठीक आहे, बाय. अरे वेट साईराजने तर ब्लॉग एंड करायलाच घेतला. पण मी पण शाडू मातीचा गणपती केला. बघायचा तुम्हाला? हे बघा, हे बघा. माहिती आहे कलरिंग बाकी आहे. कलरिंग करते तोपर्यंत मी कसा स्टार्ट केला, कशी प्रोसिजर केली बघायचं आहे ना. ऑल ऑफ यू, आय नो माझा अवतार काही बरा नाही आहे आणि मी आता पार्किंगमध्ये आहे. मी कुठं चालली आहे, काय करते. मी नेहमी तुम्हाला मी एक ऑब्झर्व केलं आहे गाईज की मी तुम्हाला नेहमी कुठेतरी जाताना मी तुम्हाला म्हणते की मी कुठेतरी चालली आहे चला. तर हो गाईज, असंच आज पण मी कुठेतरी चालली आहे, काहीतरी आणायला चालले आणि काय होणार आहे, कसं करणार आहे मी, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. चला माझ्यासोबत. सॉरी फॉर द बॅकग्राऊंड अगेन. मी आता चाळून ठेवली आहे शाडू माती. आता मी ती त्याच्यात पाणी टाकून मिक्स करणार आहे आणि त्यानंतर मग आपण ती मिक्स झाल्यानंतर ती मी तुम्हाला दाखवेल की कशी मिक्स करायची सगळ्या गोष्टी. सो गाईज, मी त्यासाठी जे मटेरियल्स लागते ते तुम्हाला मी दाखवते. त्याच्यासाठी एक वुडनचा कोणता पण एक शीट लागेल जे आपल्याला जी मूर्ती आपण बनवणार आहे ती ठेवण्यासाठी. नंतर हे एक राउंडर जे दोन्ही साईडला पॉइंटेड असतं लाईक दिस. ओके. नंतर एक बटर नाईफ, एक स्केल,
स्टीलची नाही तर प्लास्टिकची कोणती पण स्केल चालते. एक नाईफ, 2 जज प्लीज, एक स्पून आणि टूथपिक्स तुम्ही नाही वापरले, तुम्ही मॅचस्टिक्स जे असतात म्हणजे आपल्या काडीपेट्टी जी असते ती तुम्ही वापरली तरी चालेल. आणि दुसरी गोष्ट, पाणी लागणार आहे एका जारमध्ये. 2 कपडे लागतील, एक ते म्हणजे आपण मूर्ती जी करू त्याला झाकण्यासाठी, आणि आपल्याला हात पुसण्यासाठी 1 कपडा लागेल. आणि आपली जी आपण शाडू माती जी आपण भिजवली आहे ती. सो या. गणपती म्हणून झालेला आहे. जस्ट इग्नोर दिस बिकॉज हा कलर लागलाय माझ्या सगळ्या हाताला. आत्ता जस्ट गणपती माझा कलर करून झाला अँड तो असा दिसतोय आता, लाईक दिस. इथे कलर वेगळा दिसतोय बट कलर वेगळा आहे. या इट्स डन. येस. मी फर्स्ट टाइम ॲक्च्युली शाडू मातीचा मी स्वतः ट्राय केला गणपती करणं. सो इट वॉज लाईक फन थिंग. आणि खूप पेशन्स लागतात, खूप जास्त पेशन्स लागतात या मूर्ती करायला. शाडू मातीची समजा तुम्ही करत असाल तर नक्की करावीच. बिकॉज आपण जेव्हा स्वतःच्या हाताने जेव्हा ती मूर्ती करत असतो तर आपलं प्रेम असतं आणि म्हणून ती अजून छान पद्धतीने दिसते. म्हणून मला तर माझी मूर्ती खूप जास्त आवडली आहे. भले थोडीशी बिघडली आहे बट जसे आहेत ते आपले पप्पा आहेत आणि त्यांना चालतात त्या गोष्टी. म्हणून या साईराज एंड करतोय आपला व्हिडिओ. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्हाला आमचा गणपती आवडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. येस. आणि गाइस टिल देन be strong, do smile and till then bye.